पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गावात 15 ऑगस्ट 2016 पासून ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार दारूबंदी करण्यात आली होती। मात्र तरीही काही जण गावच्या शिवेवर दारू विक्री करत असून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच गोकुळ दौंड यांच्या नेतृत्वाखाली सोनोशी ग्रामस्थांनी केली। पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गावात 2 जण देशी दारू विक्री करत होते। 15 ऑगस्टला ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्यास बंदी घालण्याचा ठराव मान्य करण्यात आला होता। हा ठराव रामदास दौंड यांनी मांडला होता। त्याला विष्णू दौंड यांनी अनुमोदन दिलं होतं। सर्वांनी एकमताने ठराव केला होता। त्यानंतर गावामध्ये दारू विक्री बंद झाली। तरीही गावातील काही जण पिशवीत दारूच्या बाटल्या घेऊन गावच्या शिव रस्त्यावर विक्री करत होते। त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी गोकुळ दौंड, कुंडलिक दौंड, शिवनाथ काकडे, रामनाथ काकडे, बळीराम काकडे, रामदास दौंड, दिलीप दौंड, अर्जुन काकडे यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांच्याकडे केली। गावातील सर्व महिला बचत गटांनी दारूबंदी करण्यासाठीचा ठराव मान्य करण्याची मागणी ग्रामस्थांकडे केली होती। त्यानंतर 15 ऑगस्ट पासून सोनोशी गावामध्ये दारूबंदी झाली होती। तेव्हापासून गावामध्ये शांतता असल्याचं सरपंच गोकुळ दौंड यांनी सांगितलं। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून गावातील जे अनाधिकृत 2 देशी दारूचे दुकान आहेत ते बंद करण्याचं ठरवलं आणि त्या दिशेनं आम्ही ते पाऊल उचलून आम्ही ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा ठराव घेतला आणि तो ठराव आज आम्ही माननीय पाथर्डी ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे आज आम्ही सुपूर्द केला आहे। आणि यापूर्वीच 15 दिवस आम्ही स्वयंस्फूर्तीने दारू बंद केली आणि आज तो ठराव आम्ही पोलीस स्टेशनला देत आहोत। त्याच्यामुळं 15-20 दिवसापासून गावात दारू बंदच आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये कुणी इकडं तिकडं दारू विकली तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला सुद्धा असावी म्हणून आज आम्ही गावातील सगळी मंडळी येऊन ग्रामसभेचा ठराव माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना दिलेला आहे। त्याचबरोबर गावातील जुगार किंवा आणि छोटी मोठी जुगार जे असेल ते सर्व प्रकारचे 2 नंबरचे व्यवसाय किंवा जे काही अनधिकृत असेल सगळं आम्ही बंद केलेलं आहे आणि त्याला संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे आणि संपूर्ण गावानेच ठरवलं होतं म्हणून हे सगळं बंद झालेलं आहे आणि तो ठराव घेऊन आम्ही आज पोलीस स्टेशनला देतो। प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी।